संसदेचा कामकाजाचा अनुभव आहे का, तर तो अनुभवी नेता म्हणजे त्याचं नाव हेमंत आता गोडसे आहे. म्हणून त्याच्या मागे उभं राहिलं की गतिमान पद्धतीने कामकाज करता येईल. कामाच्या पद्धती वेगळ्या आहेत. जर एखादा दुर्दैवाने आपण एखाद्याला कामकाज दिलं तर मामा संसद भवन माहिती होता होता त्याला वर्षभराचा कालावधी जाईल. 1 वर्ष डॉक्टर डिसेंबरचा कालावधी जाईल. 3ऱ्या वर्षी डॉक्टर डिसेंबर मंजूर होईल. 4थ्या वर्षी जाहिरात येईल आणि 5व्या वर्षी घरी येईल. गतिमान पद्धतीने कामकाज होणार नाही. मग गतिमान पद्धतीने कामकाज करायचं असेल तर काय अपेक्षित आहे, तर अनुभवी माणूस आम्हाला अपेक्षित आहे. आमच्या काय छोट्या छोट्या समस्या आहेत. धम्म चौक असेल, कांबळेवाडी असेल, भीमनगर असेल, गौतम नगर असेल, काय अपेक्षा छोट्या छोट्या आम्हाला घरपट्टी मिळावी. वर्षानुवर्ष आम्ही 48 वर्ष राहतो जन्मापासून. आम्ही प्रयत्न करतोय, कधी हद्दपारीचा नोटिसा, कधी मुख्याच्या नोटिसा, कधी कार्यालय तोड, परंतु तरी ही जनता मात्र निष्ठेनं पॅन्थरच्या चळवळीपासून आढळले साहेब आपल्या सोबत आहे. आपण काँग्रेस राष्ट्रवादीवर होतो, आम्ही आपल्या सोबत होतो. आपण 3ऱ्या आघाडी बरोबर गेलो, आम्ही 3ऱ्या आघाडी बरोबर होतो. आपण एटीएम केलं, आम्ही एटीएम बरोबर गेलो. आपण शिवशक्ती भीमशक्ती केली, आम्ही शिवशक्ती भीमशक्ती गेलो. आपण भाजप बरोबर गेलो, आम्ही काही अपेक्षा केली नाही. 48 वर्ष एकच नेता, एकच झेंडा, एकच पक्ष आणि एकच आवाज उभ्या महाराष्ट्रात सांगतो. दुसऱ्या पक्षातून आम्ही आलो नाही. 32 आणि 50 त्याचं नाव रिपब्लिकन पक्ष, त्याचं नाव प्रकाश लोंढे मी म्हणणार नाही, त्याचं नाव हे बाल्य किल्ले. हे बाल्य किल्ले आवाज आणण्यासाठी अपेक्षा नाही काही केली. उमेदवाराचा आमदारकीच्या उमेदवार 2-4 वेळा आल्या, विमानात आलं नाही. घोषित करून दुसरं 12 जाता आणि 10 जाता असं नाही होत. तर आम्हाला त्याच्यापेक्षा अपेक्षा काय की आमचा नेता येऊ द्या ना, संजूबाई सांगितलं ना, आमचा नेता जर सक्षम असाल तर आम्ही कार्यकर्ता सक्षम आहोत. आम्हाला काही अपेक्षा मिळाली, आमदारकी द्या, मंत्रिमंडळात नाव टाका, नका टाकू, काही नाही दिले तरी चालेल. महाराष्ट्रात आमचं चांगलं नाव घेता सन्मान, याच्यापेक्षा आम्हाला काही अपेक्षा नाही. काय अपेक्षा आम्हाला दुसरी, शासनाच्या अनेक योजनांचा फायदा आमच्या लोकांना दिला पाहिजे. तुमच्या कोणत्या काहीच अपेक्षा नाही आमची. काय अपेक्षा त्या लोकांना की तुमच्या बरोबर फोटो काढावं, आम्ही आठवड्या जागेवर दिसावं. अपेक्षा करणारे तो त्याच्या पुढे, तो त्याच्या पळतो. माझे लोक कधी बघा तुम्ही कधी पुढे पळत नाही. आमच्याकडे 3 घरांत 3 पेदार आहेत. आई ऐकत नाही, बायको ऐकत नाही. आम्ही आलो पाहिजे, मी एकटाच येईल, गाडीवर येईल, मी एकटाच येईल. मला एकट्याला भाषा नाही पाहिजे, मला एकट्याला खुर्ची पण पाहिजे, एकट्याचा सन्मान पाहिजे. काय बाकीचा असेल तर मला बाकीचा आम्हाला घेणे देणं नाही. पण इकडे मात्र तसं नाही. आम्ही संगतीला पण सगळे आणि पंक्तीला पण सगळे. रिपब्लिकन पक्ष त्यांच्या चळवळीपासून ही सुरांची संगत आहे, जेवणाची पंगत आहे. या पंक्तीला पण सगळे आहोत आणि संगतीला पण सगळे आहोत. या वार्डाच्या आमदार मान्य सीमाताई आल्यात, मी त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो. या संपवतो सर. परिपूर्ण उत्तराला प्रत्युत्तर देणारे ज्येष्ठ नेते सर्वांनी मातेकर साहेब, युवक नेते सन्मान्य पप्पूजी कागदे, चंद्रशेखरजी कांबळे आणि सर्व शिवसेना, भाजप, मनसे, राष्ट्रवादी, रासप जिल्ह्याच्या कान्याकोपऱ्यातून सर्व आलेले लीडर, या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. 20-25 दिवसाच्या कालावधीपासून सर्व सभा मेळावे सभा आपण घेतोय. सर्वांची अशी मानसिकता होती साहेब की आरपीआयचा समारोप असला की आमचा विजय निश्चित झाला. यासाठी आठवले साहेब पाहिजेच आहे. आणि आम्ही सांगितलं मग काही ठिकाणी चाललंय 200 द्या, 500 द्या, 1000 द्या, लोक आणा. आम्ही सांगितलं फक्त आठवले गटाचे लोक बोलतील. साहेब आपल्या समोर जे बसलेले लोक आहेत ना, त्याच्या मागे 200-200, 400-400, 500-500चं मतदान आहे. लोक नाही, मतदान आहे. अशाच लोकांनी आलेले आहेत. आणि ह्या लोकांना आम्ही बोलवलं तर हे ज्या ज्या इलाख्यात जातील त्या त्या इलाख्यात निर्णय घेतील. इतर ठिकाणी आम्हाला मान सन्मान नाही दिला, आम्हाला विश्वासात नाही घेतलं, म्हणजे वेगळी भाषा. परंतु आठवले गटाने वेगळी भाषा केलेली नाही, करणार नाही. ऑइल टॉपापासून शालीपासून रॅलीपर्यंत जे जे आम्हाला शक्य असेल ते ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो. माझ्या समोर बसलेल्या आया बहिणी लेकीबाई, त्यांची मानसिकता असते की आम्ही नेहमी चारोळच्या माध्यमात असेल, पंतप्रधान शेजारी असेल, रॅलीमध्ये असेल, भाषण करत असताना आम्ही ऐकतो. मात्र प्रत्यक्ष आम्हाला संधी द्या आणि ती सभा इकडे तिकडे लावण्यापेक्षा आपल्या
आणि म्हणून तुमच्या खात्री तुमच्यासाठी ही सभा विशेष उमेदवाराची इच्छा असल्यामुळे ही सभा लोंढे मार्गात नाही, कारण लोंढे मार्ग हा जर नाही आला की सर्व मतदानाचे सर्व लोंढेच्या लोंढे माझ्या मागे पडतील. जो 3ऱ्या वर्षाचा इतिहास आहे तो सुद्धा मला संपन्न करता येईल. अशा पद्धतीनं ती यंत्रणा सक्षमतेने राबवायचा प्रयत्न केला. गोडसेंच्या प्रचाराची धुळा ज्या खांद्यांवर आहे त्यात प्रामुख्याने तुम्ही सांगणार तिथं मतदान देणार. म्हणजे मी साहेब ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी मी या सर्व गोष्टी बघतोय. खर तर आपण ज्यांना ऐकायला आलेले आहात असे विचार ऐकण्यासाठी आतुर असाल, परंतु आठवले साहेब मी आपल्यासाठी मी त्यांच्या म्हणजे कवित्व थोडंसं आठव मी एक वाक्य बोलतो. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मुद्दा आणला आहे गद्दार, पण आठवले साहेब तुम्ही असल्यानंतरून यांना महाराष्ट्रातनं 100% आपण करणार आहात दबार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या नेते माजी नगरसेवक मामा ठाकरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात. त्यावेळेला त्याला काहीतरी मिळणारच आहे आणि अजून मलाच अगोदर मला मिळवू द्या, नंतर बघू तुमचं. त्यामुळे तुम्हाला काहीतरी मिळणार आहे. प्रकाश अत्यंत ऍक्टिव्ह असणारा का कार्यकर्ता आहे, सातत्यानं पक्षासाठी फिरत राहणारा का कार्यकर्ता आहे. त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगली केलेली आहे. आता आपल्याला एक पॉलिटिकल याच्या नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत आहे. पक्ष आपल्याला बांधायचा आहे आणि हेमंत अप्पांचा पाठिंबा आपल्याला आहे. पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला महानगरपालिका होईल त्यावेळेला कधीतरी जर आपल्या शेड्यूल कास्टसाठी जर महापौर पद जर रिझर्व झालं तर त्यावेळेला प्रकाशला महापौर आपण केल्याशिवाय काय राहणार नाही. त्यासाठी नक्की हेमंत अप्पांचं सहकार्य लागेल. त्यामुळे आपल्याला हे सगळं काम हळूहळू करायचं आहे आणि त्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. हेमंत अप्पांना निवडून देण्यासाठी आणि नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी. नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा जो दिलेला आहे त्याच्या पाठीमागे उद्देश एवढाच होता की आम्ही देशामध्ये लोकांचं काम केलेलं आहे. महिलांना आरक्षण दिलेलं आहे, महिलांना 1/3 आरक्षण दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारकं पूर्ण केलेली आहेत. मुंबईमध्ये हिंदू मिलचं स्मारक जवळजवळ 1213 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक होत आहे. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा 350 फुटाचा पुतळा अमेरिकेमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची जेवढी उंची आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आहे. आणि तो पुतळा जो आहे हा त्या अरबी समुद्राच्या बाजूला दिमागामध्ये सगळ्या लोकांना आदेश देत राहणार आहे की याद राखा माझं संविधान हे सगळ्या देशासाठी आहे, हिंदूंसाठी आहे, मुस्लिमांसाठी आहे, बौद्धांसाठी आहे, जैनांसाठी आहे, शिखांसाठी आहे. हे संविधान अजिबात कुणी बदलू शकत नाही आणि जर कोणी संविधान बदलायला आलं तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतःचा जरी वाटेल ती किंमत मोजावी लागली चालेल, पण या देशाचं संविधान बदलणार नाही. कारण संविधान बदललं का देश धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. संविधान बदललं तर या देशामध्ये धार्मिक अशा पद्धतीचा संघर्ष चालू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संविधान बदलणार नाही. आणि नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलेलं आहे. काल त्यांनी चैत्यभूमीला जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या चैत्यभूमीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी खाली माथा टेकून त्यांनी बाबासाहेबांचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी ते तसे एकनिष्ठ आहेत. त्यामुळं मी जास्त बोलत नाही. त्या ठिकाणी हेमंत गोडसे जे आहेत ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आपले उमेदवार आहेत. आप्पा आणि महाविकास आघाडी वालों तुमको जो करना है वो करो आड़ से. महाविकास आघाड़ी वालों तुमको जो करना है वो करो आड़ से, लेकिन यहाँ चुनकर आने वाले हैं हेमंत गोडसे. हेमंत गोडसे या ठिकाणी चांगल्या मताने निवडून येणार आहेत. माझा पक्ष हेमंतजी आपल्या पाठीची ताकदीने उभा आहे आणि आपल्याला निवडून येण्यामध्ये कसली अडचण येणार नाही. आम्ही आपल्या सोबत आहोत एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, नमो बुद्धाय. अरे अशा वेळेला नाही लावायचं नाही, अगोदर नाही तिकडे अगोदर लावायचं आलं बरोबर. माझं ते विमान जाईल ते आपलं काय तर आल्याबरोबर लावायचं ना सगळे.
तर आजची सभा जी आहे ती आज सभेचा समारोप आहे. या ठिकाणी महाविकास आघाडी वालो तुम्हाला जेवढ्या मारायच्या असतील तेवढ्या मारा, तुम्ही गप्पा. पण निवडून येणार आहे हेमंत अप्पा. तरी निवडणूक जी आहे ती निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महायुती सोबत आहे, देश पातळीवर एनडीए सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत आपला पक्ष गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे. रिपब्लिकन पक्षाने आपला निळा झेंडा सोडलेला नाही. रिपब्लिकन पक्षाने बाबासाहेब आंबेडकरांची विचारसरणी सोडलेली नाही. बाबासाहेब आंबेडकरांची विचारणी सोडली, आम्ही निळा झेंडा सोडला तर आम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे आम्ही लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी वेळ आली तर आम्ही देणार आहोत जान. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आम्ही वेळ आली तर देणार आहोत जान. कारण आम्हाला वाढवायची आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची शान. अरे एवढं लागते का ते काय थांबवतो काय थांबलं म्हणजे गेल्यामुळं आपलं शरीर हे अत्यंत सुदृढ होतं. तर एक काळ असा होता. नंतर आपल्या देशामध्ये हिंदू धर्माची संख्या मोठी आहे. आपल्या देशामध्ये बौद्ध धर्माचे लोक राहतात. आपल्या देशामध्ये मुस्लिम धर्माचे लोक राहतात. जैन आहेत, पारशी आहेत, लिंगायत आहेत, शीख आहेत. अनेक धर्मांचे लोक आपल्या देशामध्ये राहतात. आपल्या देशामध्ये 6000 जाती आहेत. आपल्या देशामध्ये 18-20 भाषेचे लोक राहतात. तरी सुद्धा या देशातल्या 140 कोटींना एकत्र बांधण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्या संविधानाला कोणीच हात लावू शकत नाही. जो कोणी हात लावेल त्याचा हात जळून गेल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी त्याला हात लावेल तो उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. जर त्याला हात लावला की त्याचा शॉक लागतो. अशा पद्धतीचा त्याला शॉक लागल्याशिवाय अजिबात राहणार नाही. त्यामुळे संविधान एवढं पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे त्या संविधानाला कुणीच हात लावू शकत नाही. पण हे राहुल गांधीजी हे एकदम चवताळलेले आहे आणि उद्धव ठाकरे हे महाचवताळलेले आहेत. उद्धव ठाकरे हे रोज शिव्या देतात. काल एकनाथ शिंदेजी म्हणाले की आमची शिवसेना आणि त्यांची शिवसेना म्हणजे रोज शिव्या देणं. सकाळी उठल्याबरोबर संजय राऊत यांचा पाडा असतो. सभा असली उद्धव ठाकरे एकदम तडपलेले आहेत. उद्धवजी तुम्ही जर आमच्यासोबत राहिला असता तरी वेळ आली नाही तुमच्याकडं. धनुष्यबाण तुमच्या हातातून गेलेला आहे. धनुष्यबाण जाण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही बीजेपी सोबत आरपीआय सोबत राहायला पाहिजे होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली शिवशक्ती भीमशक्तीची जी कमान होती ती आपण तोडली. आपण आरपीआय सोबत राहायला पाहिजे होतं. आपण माझ्यासोबत राहायला पाहिजे होतं. आपण देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राहायला पाहिजे होतं. जर तुम्ही आमच्यासोबत राहिला असतात तर शिवसेनेमध्ये फूट होत नव्हती आणि तुम्हाला उभाटा नावाचा पक्ष स्थापन करण्याची आवश्यकता आली नसती. शिवसेना फक्त तो राहिला असता. पण तुम्ही चूक केलेली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आपण गेलेले आहात. जा, तुम्हाला जिकडे जायचं असेल तिकडे जा. आम्ही मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनाला मजबूत करण्याचा प्रयत्न केलेलाच होता. पण शिवशक्ती भीमशक्तीचा जो प्रयोग आहे बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की रामदासजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. मी बाबासाहेबांचा विरोधक नाही. माझे वडील प्रबोधनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते.
मला बाबासाहेबांच्या बद्दल आदर आहे आणि म्हणून तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. सामाजिक एकतेसाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. काँग्रेसला हरवण्यासाठी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे. आणि मी तुमच्या सोबत आलो आणि काँग्रेस हरली. त्यांच्यासोबत मी जातो. मी ज्यावेळेला काँग्रेस सोबत होतो त्यावेळेला शिवसेना भाजप हरली. म्हणजे मी ज्यांच्या बाजूला जातो ते निवडून येतात आणि मी ज्यांच्या विरोधामध्ये जातो त्यांचा सत्यानाश होतो. त्यामुळं या ठिकाणी आमची छोटी ताकद आहे. माझा पक्ष छोटा आहे. सगळे माझे कार्यकर्ते जे आहेत ते सगळे उपाशी तापाचे राहणारे आहेत. आणि जरी ते उपाशी तापाचे राहणारे असले तरी बरेच कार्यकर्ते नॉनव्हेज आहेत, मजबूत आहेत. आणि अलीकडे खाण्यापिण्याचा काय विषय जो आहे तर आमचे कार्यकर्ते असे ना काही सत्ता मिळाली नसेल. प्रकाश आनेगुळेला नगरसेवक मिळालेलं उपस्थित बंधू आणि भगिनीनो, या तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण. या तुम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आण आणि निवडून द्या हेमंत गोडसेंचं धनुष्यबाण. लावलं तर आज इथं हेमंत गोडसेंच्या प्रचाराच्या निमित्ताने सभा मुंडे, भूषण मुंडे आयोजित केलेली आहे. आणि मुंबईवरून आमचे राष्ट्रीय महासचिव अविनाश महातेकर, युवक आरपीआयचे अध्यक्ष पप्पू कागदे, चंद्रशेखर कांबळे आवर्जून माझ्यासोबत आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपले आमदार उमाताई हिरे, आणि इतर सर्व आपले मनसेचे जिल्हा प्रमुख अंकुश पवार, बाकी शिवसेना, आरपीआय, बीजेपी, मनसे अशा सर्व आपल्या महायुतीच्या पक्ष. तर या ठिकाणी आमच्या सगळ्या आयाबाया इथं उपस्थित आहे. दुपारची वेळ आहे, 5 वाजता प्रचार संपणार आहे. मला मुंबईला अजून एका ठिकाणी जाऊन पोचायचं आहे. हेमंत गोडसे अप्पांशी माझे अत्यंत जवळचे संबंध आहेत. 2 वेळेला शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडून आलेले हेमंत अप्पा दिल्लीमध्ये आपल्या नाशिकच्या प्रश्नांवरती सातत्याने आवाज उठवताना मी पाहिलेला आहे. अनेक वेळेला त्यांच्यानी माझी भेट झाल्यानंतर नाशिक बद्दल त्यांनी अत्यंत आपुलकीनं माझ्याशी चर्चा केलेली आहे. नाशिकचे प्रश्न सुटावेत यासाठी त्यांनी सातत्यानं धडपड केलेली आहे. तिकीट मिळण्यासाठी थोडा उशीर झाला, प्रचाराला उशिरा सुरुवात झाली, तरी आम्हाला खात्री होती की या ठिकाणी हेमंत अप्पा अत्यंत मनमिळावू माणूस आहे, माणसातला माणूस आहे, माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं धडपड करणारा माणूस आहे. आणि अशा व्यक्तीला, अशा नेत्याला तिकीट मिळावं अशा पद्धतीची आमची इच्छा होती. आणि त्याप्रमाणे तिसऱ्यांदा हेमंत अप्पांना नाशिकचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की नरेंद्र मोदीजी यांना बुद्धांच्या बद्दल प्रचंड अशा पद्धतीचा आदर आहे. ते ज्यावेळेला मुख्यमंत्री होते गुजरातचे, त्यावेळेला त्यांचा जो मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे त्या बंगल्याच्या बाहेर
त्या ठिकाणी जवळजवळ 5-6 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. नरेंद्र मोदी तेली समाजाचे आहेत, ओबीसी समाजाचे आहेत. ज्यावेळेला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला गांधीनगर मध्ये जे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या बाहेर जवळजवळ 10-12 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. ते स्वतः हिंदू आहेत. देशामध्ये हिंदूंची संख्या मोठी आहे. एक काळ हेमंतप्पा असा होता की 2500 वर्षापूर्वी सगळे आपण बौद्ध होतो. सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली बोध गयामध्ये. त्यानंतर हा जो विचार होता, विचार समतेचा विचार होता, मानवतेचा विचार होता. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक जिव्हाळा निर्माण करणारा तो विचार होता. माणसाला माणसाची जोडणारा तो विचार होता. विज्ञानावर आधारलेला तो विचार होता. मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्याला कसल्या औषधाची आवश्यकता नाही. रोज मेडिटेशन 1-2 तास आपण केलं तर कुठल्या गोळीची आवश्यकता नाही, कुठल्या औषधाची आवश्यकता नाही, इंजेक्शनची आवश्यकता नाही. तर मेडिटेशन जे आहे ते बुद्धाच्या काळापासून आलेलं आहे.